या प्रश्नावर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आता आपण 18 मिनिटं शासनाचं झाली एका कौतुक प्रश्नावर. केलं जातंय, केंद्र सगळे शासनाचं महत्त्वाचे कौतुक प्रश्न केलं असतात जाते. अध्यक्ष विधानसभेत. महाराज, मी टेक्निकल आपण प्रश्न प्रश्न विचारतो. विचारा. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाख घरकुलाच्या अजून बांधकाम झालेले नाहीत. कुठल्याही प्रकारचं त्याला पेमेंट पडत नाहीये. 18 अशी मिनिटं दुर्दैवी झाली अवस्था या योजनेची. सगळ्या प्रश्नावर सगळ्यांना कसं अध्यक्ष संधी महाराज मिळत आहे? बोलू द्या ना. अध्यक्ष महाराज, चला बोला, आपण बोला. अध्यक्ष महाराज, हे फक्त कौतुक केलं जातं. ही योजना कुठेही चालू नाही. अध्यक्ष महाराज, माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाख घरं आजपर्यंत पेंडिंग आहे. माझे मंत्री महोदयाला एवढीच विनंती आहे की आपण हे किती दिवसात पूर्ण करणार. आणि यामध्ये जे टेक्निकल एरर्स आलेले आहेत, जसं की 1.0 जी पहिली योजना होती त्यामध्ये भुवन ॲप होतं. अध्यक्ष महाराज, त्याचे डोळ्याचे स्कॅनिंग केले जायचे. आता ग्रामीण भागामध्ये ते डोळ्याचे स्कॅनिंग होत नाहीत. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही थंब इम्प्रेशननं ते करणार का. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे स्पर्श प्रणाली आहे ती तर अतिशय फेल झालेली आहे. त्याच्यावर पैसेच पडत नाहीत स्पर्श प्रणालीच्या संदर्भामध्ये. आणि 2.0 जी योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना ॲप हे जे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज, आज तर तुम्ही घराला व्हिजिट करायला गेले, ऐका ना, प्रश्नच विचारतोय. तर ते आज जर स्थळ पाहणी केली त्याची लॉन्डिट्यूड परत मॅच होत नाही. अध्यक्ष महाराज, तर ते आपण करणार का. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, शहरी भागामध्ये नोटराइज डॉक्युमेंट जे असतं ते नोटराइज डॉक्युमेंट आपण मालकी हक्क म्हणून ग्राह्य धरणार का. गायरान जमिनीवर जे लोकांनी घरं बांधलेले आहेत त्याचा मालकी हक्क आपण ग्राह्य धरणार का. हे आमचे 2-3 मुद्दे आहेत. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय जसं काय जाहीर सभेत उभा टाकलेत असे भाषण करतायत. टेक्निकल मुद्द्यावर त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं अशा प्रकारची माझी विनंती आहे.